हीच मातृभूमी आहे, हीच मातृभूमी आहे. आपली आन शान मध्ये पदोपदी मोहक आहे, पदोपदी मोहक आहे. हीच मातृभूमी आहे. धरती सुंदर रंगली, येथे ईश्वरी वरदान बसे. येथे नदी वाहे मस्त मजेत रे, येथे पावन पवन वाहे. वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह. मी या गोष्टीला तस्लीम करतो की सुरक्षा व्यवस्थेत माझ्याकडून खूप मोठी गलती झाली आणि मी या सगळ्याची जिम्मेदारी आपल्यावर घेतो आणि आपल्या दिवाण पदाचा इस्तीफा देतो. चाचाजी, दिवाणी तर एक ओहदा आहे, परंतु मी तुम्हाला चाचाजी म्हणतो. हे एक नातं आहे. खुर्च्या बदलतात, ओहदे बदलतात, हुकुमते बदलतात, पण रिश्ते नाही बदलत. माझ्या डोक्यावर जो तुमचा प्रेमाचा हात आहे तो कधीही काढून घेऊ नका. इक्बाल जी, मी जितका त्या खान साम्याचा विचार करतो, संशयाची सुई तुझ्यावर येऊन थांबते. मला तर वाटते की दिवाण लखपतरायला माझ्यावर शक झालाय, कारण पख्तूनी खानसाम्याचा इंतजाम करायचा सल्ला माझा होता आणि त्याला घेऊनही मीच गेलो होतो. तू आम्हाला धमकावतेस? गर्दन उतरवेन तुझी. हुजूर, तुम्ही गलत समजताय. बंदीची अशी जुर्रत थोडीच होईल. बंदी तर इल्तिजा करते की सुकरचक्क्यांचे दिवाण एखाद्या परेशानीची वजह होऊ शकतात, तुमच्यासाठी आणि आमच्यासाठीही. अशामध्ये जर त्यांना ठिकाणावर लावण्याचा बंदोबस्त झाला तर नवाजिश होईल. वाह, काय खुशबू आहे. चौधरी साहेब, मी खाण्याआधी तुमच्या खान साम्याला भेटू इच्छितो. रेहान, अल्लाह राखा, ईश्वर दास, खरं सांग, कोण आहेस तू आणि तू रणजित सिंगच्या जेवणात जहर का मिसळलंस? आपलं काम झालंय, चला पळा इथून. रणजित पुत्र, धन्नीमध्ये मालिया वसूल करताना कुणी दिवाण लखपतरायना मारून टाकलंय.
आम्हाला यतीम केलं. वीरजी म्हणतेस आणि स्वतःला यतीमही म्हणतेस. बहिणीचे अश्रू भावाचा जीव टांगणीला लावतात. ज्या कोणी तुझ्या डोळ्यात अश्रू आणलेत त्याच्या घरी तर कोणी दिवा लावायलाही राहणार नाही. उत्तर, परिवारावरही दुश्मनाची नजर असेल. जो कोणी या घराकडे नजर वर करून बघेल तो काहीच बघायच्या लायकीचा राहणार नाही बेबे. आजपासून, आजच काय, या क्षणापासून मी या घराची जबाबदारी आपल्यावर घेतोय. आणि मतलब परस्त लालची लोकांनी ऐकून घ्यावं की जे काही लखपतराय यांचं होतं ते सगळं मी आपल्या ताब्यात घेतलंय. गुड्डो मेरी बहना, हा वक्त ही बात सांगायची नव्हती, परंतु आता हे ऐलान करणं खूप जरुरी होतं. तू माझ्या निर्णयावर खुश आहेस ना? मीरा, आज पिताजींच्या आत्म्याला इतकी शांती मिळेल जेव्हा ते हे बघतील की तुम्ही त्यांचा आजही तेवढाच आदर करता जेवढा ते जिवंत असताना करायचात. तजवीज ठोकरली, आमची तजवीज. आम्ही बक्षलेल्या एजाजला दरकिनार केलं आणि तुम्ही बुजुर्गवार त्याचा अफसोसनामा घेऊन खामोश निघून आलात. कहर बरपा करण्यासाठी तर आपली एक नजरच काफी होती. जो शख्स मौतच्या डोळ्यात डोळे घालून बोलत असतो तो रणजीत सिंगहून खौफजादा होईल हे आम्ही नाही मान्य करू शकत. खौफ आहे बस खुदाचा, बस. एहतरामला खौफ नका म्हणू बादशाह सलामत. आणि तुम्हीही दुश्मनचा एहतराम करायला शिका. जो बादशाह बहादूर दुश्मनाचा एहतराम करतो त्यांना मैदाने जंग मध्ये शिकस्तचा सामना नाही करावा लागत. एहतराम? आम्ही रणजीत सिंगच्या कोणत्या जज्ब्याचा एहतराम करावा माझे बुजुर्ग? त्याच्या वतन परस्तीचा, ज्याने आपलं शीर, आपला मुल्क आपल्या वतनाच्या नावावर केलं आहे. जो बेवजह कुणावर हात नाही उचलत आणि बावजह कुणाला बक्षत नाही, त्याच्या या जज्ब्याचा एहतराम करा बादशाह सलामत. आम्ही हैराण आहोत आणि पहिल्यांदाच आपल्या तोंडून कोणा दुश्मनाची अशी तारीफ ऐकतोय. या दुश्मनाचा शुमार कुणा दुसऱ्या दुश्मनाशी नका करू बादशाह सलामत. हा दुश्मन कुणी मामूली दुश्मन नाहीये. हा दुश्मन एक नवा इतिहास रचायला आलाय, नवीन नक्षा काढायला आलाय आणि सरहदी या येणाऱ्या सैलाबला नाही रोखू शकणार. रणजीत कुणी राखेत दबलेली चिंगारी नाही, आसमानातून कोसळणारी बिजली आहे. आणि आम्ही त्या बिजलीवर कहर बनून तुटून पडू. मोहतरम फतेह अली खान साहब, आम्ही हमला करू. हिम्मते मर्दा, मददे खुदा. ज्या हिम्मते मर्दाची तुम्ही गोष्ट करताय त्या हिम्मत मध्ये एक शहद सामील आहे. मुस्नेहत आणि मसलेहत हे सांगते की जोपर्यंत हौसलामंद दुश्मनाच्या कुठल्या खास कमजोरीचा पत्ता लागत नाही त्याच्यावर हमला नका करू. नाहीतर तुम्ही तुमच्या तिसऱ्या शिकस्तसाठी आतापासूनच तयार राहा. आणि लक्षात ठेवा, आपली तिसरी हार त्याला आपल्या घराकडे येण्याचा हौसला देईल. गौसा चाचा, गौसा चाचा, तुम्ही अजून गेला नाही? माफ करा पुत्रजी, ते मी. मला माहिती आहे की तुम्ही दिवाणजींबद्दल विचार करताय. हो पुत्रजी, हिंदू रिवाजानुसार दिवाण लखपतराय यांच्या रस्म तर पूर्ण झाल्या. असं म्हणतात की मरणाऱ्या बरोबर कुणीही नाही मरत. लखपतराय माझा दोस्तच नाही, शानोबशाना जीवन मरणाची सोबतही राहिली आहे. अशा अजीम शख्सचा कुणी उंदराप्रमाणे कत्ल करून पळून गेला
ही शर्मेची गोष्ट नाही पुत्रजी. आहे गोसा चाचा आहे. ही माझ्यासाठी शर्मेची गोष्ट आहे, कारण मी त्या कातीलला ओळखतो, परंतु त्याला सजा नाही देऊ शकत. का नाही देऊ शकत सजा? यासाठी की त्याची गर्दन एकदाच उतरवली जाईल. त्याचा कुसूर इतका छोटा नाहीये गोसा चाचा. तर मला हुकम द्या पुत्रजी, मी त्याला तोफेच्या तोंडी देऊन उडवून टाकतो. ही सजाही त्याच्यासाठी कमीच असेल गोसा चाचा. मला तर त्याची अशी मौत हवी आहे जिला तो आपल्या डोळ्यांनी कित्येक वेळा बघेल. त्या एका क्षणात तो कित्येक हजार वेळा मरेल. त्याला दिवाणजींच्या मौतचा तर आत्ताच का नाही देत त्याला सजाय मौत? कारण मी खालसा पंथाच्या उसुलांनी बांधला गेलोय आणि खालसा सरकार मला त्या पद्धतीने सजा द्यायचा हुकूमनामा नाही देणार. आणि तलवारच्या एका वाराने त्याच्या गुन्ह्याची भरपाईही नाही होणार. मला तर त्याला हजारो उंदरांसमोर फेकायचंय, मग त्याला उकळत्या तेलाच्या मोठ्या कढईत टाकायचंय, आणि असं मला 10-20 वेळा तरी करायचंय. तेव्हा कुठे मला असं वाटेल की मी त्याच्यावर खूप मोठी कृपा करतोय. मग तर पुत्रजी तो आजाद फिरत राहील, कारण अशी शिक्षा त्याला देणार कोण? वाहे गुरुजी, आणखी कोण? तुम्हाला माहितीये की आपल्या तलावाला एक मासा घाण करतोय आणि मी त्या माशाला मोठ्या माशांमध्ये पाठवतोय. मैं हुजूर के सदके बंदीला इनाम न देण्याचा चांगला बहाणा शोधलाय माझ्या सरकारांनी. इनाम? कसला इनाम? मैदान साफ है, मौसम पण अच्छा है, अल्लाह मेहरबान तर गधा पहलवान. तुमची दिवाणी तर शेरवानी मध्ये लपली आहे. हे काय मनहुसासारखी शकल घेऊन पडलायत? उठा आणि जश्नची तयारी करा. चांद, काय मी खरोखरच दिवाण बनू शकतो? तू जे म्हणतेस ते खरोखरच होऊ शकतं? होऊ शकतं? झालात माझे मेहबूब. मला तर वाटतंय की मलाच धोका झालाय. माझ्या मनात चोर जो लपलाय, असं वाटतंय तो रणजित सिंग माझ्यासाठी सजाय मौतचा इंतजाम करतोय. आता मी काय बोलू? तुमच्या तोंडात राख. ज्या शख्सला हे राज माहित होतं तो तर कधीच मेला. सरकारांना कचेरीतून बोलावणं आलंय. काय? घ्या, ऐकलं? मी म्हणत होते ना की आता आपल्या दिवाणीचा इस्तकबाल करा आणि येता येता माझ्यासाठी तोफा घेऊन या. वाटत तर नाहीये, पण शायद खरं असेल. खालसाजी, सत श्री अकाल. सत श्री अकाल. ये इक्बाल, हुजुरांचा इक्बाल बुलंद हो. आपल्या नावाचा चांगला इस्तेमाल करतोस. जी जी जी, माझं म्हणणं दुसरंच होतं. मी तर आपल्या रुतब्याला बुलंदीवर बघू इच्छितो. जेव्हा आमचा रुतबा वाढेल तेव्हा आमच्या माणसांचाही रुतबा वाढायला हवा ना. जी, म्हणतात ना की वेळेआधी कुणाला काहीही मिळत नाही. आता बघ, तुझीच गोष्ट घे. किती दिवसांपासून तू माझ्या नजरेत आहेस. जी, तुझ्यासारखा बंदा माझ्या नजरेत आहे आणि मी दिवाणीसाठी साऱ्या पंजाबमध्ये बंदे शोधत फिरतोय. सरकारांना माझी खिदमत लक्षात राहिली. माझा तर बेडा पार झाला खालसाजी. ठीक आहे, तर मग आता काही असा धमाका कर की जेव्हा मी तुझ्या नावाचा ऐलान करेन तेव्हा कुणाची उंगली न उठव. तुम्ही अशी गोष्ट सांगितली की मारे खुशीने माझ्या जेहनमध्ये ही गोष्ट येतच नाहीये की मी कोणता धमाका करू. बस आपण रोशनी टाकाल तर बडी इनायत होईल. माझ्याच तोंडून ऐकायचंय तर ऐक.
आज तर एकच गोष्ट आहे ज्याचा जिक्र साऱ्या पंजाबमध्ये होतोय. दिवाण लखपत रायच्या मौतीकरता कोण कोण जिम्मेदार आहेत त्यांची नावं बस. सरकार, तुमचा दिवाण म्हणून घ्यायला जीवाची बाजी लावली जाऊ शकते. बस तुम्ही मला थोड्या दिवसांचा वक्त द्या. तर तुला त्यासाठी त्या इलाक्यात जावं लागेल जिथे दिवाण लखपतरायजी शहीद झाले होते. बस लवकर जा आणि असं समज की दिवाण लखपतरायचं रक्त तुला पुकारतंय. मला पण त्यांचा आवाज ऐकू येतोय. अच्छा सिंग साहेब, इजाजत द्या. चांद, दिवाण इकबालचा इस्तकबाल हो. चांद, तुझा ख्याल सही होता. दिवाणीचं पिकलेलं फळ माझ्या झोळीत पडणार आहे. काय? मी पण पहिल्या दर्जाचा बेवकूफ आहे. सिंग साहेब न जाणे माझ्यासाठी किती मनसुबे बनवत राहिले आणि मी न जाणे काय काय विचार करत राहिलो. त्यांनी माझ्याकडून दिवाणीची इतकी छोटी किंमत मागितली आहे की मी तर हैराण आहे. मी तर त्यांना पंजाबमध्ये सर्वात जास्त अकलमंद आणि रोशन दिमाग मानायचो. पण तू आपल्याविषयी जी पहिली राय दिली होतीस ना एहमा, तू तोच आहेस. चांद मेरी जान, तुझा इकबाल झाला निहाल. तू माझ्या जाण्याची तयारी कर आणि माझ्या परत येण्याचा इंतजार कर. आणि जेव्हा मी परत येईन तेव्हा तू दिवाणाची बेगम म्हणवशील. आता तुझ्यापासून दामन सोडवून घेण्यातच अकलमंदी आहे. आधी मला शक होता, परंतु आता यकीन आहे की रणजीत सिंगच्या शकच्या दायऱ्यात फक्त इक्बाल आहे. चांद, काही विचार कर. चांद, काय विचार करतेस? विचार करत होते की जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा तुमचा इस्तकबाल कसा करेन. परंतु तुम्ही चाललाय कुठे? तिथेच जिथे हा किस्सा सुरू झाला होता. मी चठ्ठ्यांकडे चाललोय. दिवाणीच्या नावे काही चठ्ठे कुर्बान केले जाऊ शकतात. अच्छा जान, मी येतो. तयारी करायची. चांद, इक्बालच्या मागे मागे सजाए मौतचा फंदा फिरतोय. हा इक्बाल चांदचं ग्रहण झालाय. आपलं आसमान बदल आता. काय झालं ग पुत्र? तू झोपली नाहीस? तुम्ही पण तर जागे आहात. हो पुत्र, काय करू, हातचे एकामागून एक घडतच चाललेत. थांबायचं तर नावच घेत नाहीयेत. पुत्र, आज पहिल्यांदा तुला एक राजनैतिक सवाल विचारते. तुझ्या मतानुसार दिवाण लखपतरायचा कातिल कोण आहे? बेबीजी, दिवाण तर रस्त्यातली रुकावट होती म्हणून त्यांना हटवलं गेलं. कुणास ठाऊक का, पण मला त्या हिरा मंडीवालीवर शक होतोय. मला वाटतं ती कुठला तरी खतरनाक खेळ खेळतीये. पण तू तर तिला ओळखतही नाहीस. तू तर तिला कधी भेटली नाहीयेस पुत्र. भेटली नाही हे सत्य आहे, पण मी तिला ओळखते. ती औरत नेहमी आपली हैसियत विसरून उंच आसमानात उडायचा विचार करते. एकदा तिने माझ्याकडे संदेशही पाठवला होता की तिला मला भेटायचंय, पण मी मनाई केली. बेबीची ती आहे ना तशी दिसत नाही ती. पुत्र, तू रणजितला या सगळ्याविषयी सावध का नाही केलंस? त्यांना सगळं माहितीये आणि आपली चाल खेळायला ते फक्त एकच प्याद चालवतात.
चौधरी मकबूल हा मी आहे इकबाल इकबाल. ओ इकबाल, तू खूप बदकिस्मत आहेस रे. आपल्या जागेवरच बसला असतास तर असं नसे टोटे टोटे होऊन मेला असतास. आता तुझा जीव जाताना खूप तकलीफ होईल. अरे हे तुम्ही लोक काय करताय? मी तर तुमचाच बंदा आहे. हम निवाला हम प्याला. अय, तू आपल्या बापाचा बंदा नाही तर आमचं काय होशील? ऐकलंय की तू दिवाण बनणार आहेस? हा भाई, उम्मीद तर आहे. मला दिवाण बनू द्या रणजित सिंगचा. मग बघा, रणजित सिंगचा सगळा इलाका तुमचा. अय, मौत समोर उभी आणि तू खोटं बोलतोयस? तू तर दिवाण म्हणताच लखपतरायच्या मौतचा पर्दाफाश करशील आणि आपली दिवाणी पक्की करशील. अरे भाई, ते राज राजच राहील. तुम्हाला हवी ती कसम घ्या. तुझ्या कसमवर भरोसा करू? अरे तुझ्यापेक्षा जास्त वफादार तर ती ही रामंडीवाली आहे. सापाने जरी कात टाकली असली तरी तो दंश करणं नाही सोडत. आम्ही तर एकाच सापाला मारायला आलो होतो, त्याचं तोंड ठेचून त्याला मारू असा कमाल चौधरीचा हुकूम आहे. मारा मारा कमीन्यांनो, मारा. सहीच होतंय माझ्यासोबत, बिलकुल सही होतंय. उपरवाला जे करतो बिलकुल सही होतंय. मारा मारा कमीन्यांनो, मारा. ओय चौधरी, तूही माझ्याच बिरादरीचा आहेस. बघशील एक दिवस तुझेही हेच हाल होणार आहेत. चांद, बघ बघ इकबालची काय अवस्था केली या चट्ट्यांनी. तूच म्हणायचीस ना चांद, तू सुद्धा शैतान किती लवकर येतो हे तुझं नाव घेताच कळालं कमीनी. बड़ी सख्त जान है, मुझे मर ना. कमीनी. घे चांद, तू आमच्या सोबत वफादारी केलीस, आम्ही तुझी मुराद पुरी केली. ओय, तू सही सही वक्त पर आम्हाला होशियार केलंस की इकबाल आणि रणजित सिंग मध्ये एक सौदा झालाय आणि हा इकबाल आम्हाला त्याच्या हवाली करेल. आता इथे देर करणं मुनासिफ नाही. आता चला इथून पळून जाऊ, नाहीतर रणजित सिंगचे आदमी कधीही इथे येऊ शकतात. मकबूल चौधरी, आजपासून हा चांद मुसलसल तुझ्या मोहब्बतच्या आसमानामध्ये चमकेल.
वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह. बोला सरदार हुकुम सिंग जी, काय खबर आहे? सरकार, हुकुमावरून आम्ही सकाळ होण्याआधीच तिथे गेलो होतो. जे बघितलं तो खूप दर्दनाक नजारा होता. कसला नजारा? सिंग साहब, आवारा कुत्ते एका माणसाच्या लाशचे लचके तोडत होते. मी आपला शीख फर्ज समजून ते कुत्ते पळवून लावले. चेहरा तर ठीकठाक होता, बाकी सर्व कुत्त्यांनी ओरबडून खाऊन टाकलं होतं. सरकार, ती लाश इक्बाल गद्दारची होती. वाहे गुरु, जो जसं करेल तसं भरेल. काही लोक असतात ज्यांचं मरणच वतन आणि कॉमसाठी खूप शुभ असतं. बडे मामाजी, फरमाओ पुत्रजी. मला तुफान येण्याची खबर मिळालीय. शाहजमा आपल्या 2 वेळेच्या शिकस्तीने चौताळलाय आणि त्याच्यासोबत एक दानिशमंद वजीरही आहे. याआधी की दुश्मन आपल्या घरावर हमला करेल, आपल्याला आपल्या घराचे दरवाजे खूप मजबूत करावे लागतील. आम्ही आपले दोस्त नकैयांना भेटायला जाऊ आणि रस्त्यातला पहिला पडाव आम्ही खरलांकडे टाकू. पण खरल तर चट्ट्यांचे दोस्त आहेत. खूपशा लोकांनी सत्य पाहिलेलं नसतं, फक्त कहाण्या ऐकलेल्या असतात. आणि जेव्हा सत्य त्यांच्या समोर येतं तेव्हा ते त्याचा सही अंदाज घेऊ शकतात. समजलो. अगं थांब, मी इतक्या वेगाने नाही पळू शकत. शिव 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 शिव. सत्यानाश केला सगळ्या यात्रेचा. अगं, आपल्या आंधळ्या जवानीला घरात बांधून ठेव. का धर्म भ्रष्ट केलास ब्राह्मणाचा? जाऊ द्या पिताजी, चला जाऊया. पंडितजी, धर्माची चादर स्पर्शाने नव्हे कर्माने मलिन होते. उत्तर, मी धर्माची गोष्ट नाही बोलत आहे, मी जातीविषयी बोलतोय. का? बड्या जातीच्यांना शिंग असतात का? त्यांचे 10-20 हातपाय असतात का? उत्तर, तू या धर्माकर्माच्या गोष्टी नाही समजू शकणार. उत्तर, तू यांच्यासोबत नको राहत जाऊस. तू श्रीमानांची मुलगी आहेस. नाही पंडितजी, मी सिखाची बेटी आहे. जिथे संगत आहे तिथे पंगत आहे, बस. अव्वल अल्लाह नूर उपाया, कुदरत के सब बंदे. एक नूर ते सब जग उपजा, कौन भले को मंदे. चल भागू, मला उशीर होतोय. कलियुग आलाय, घोर कलियुग. ना भूकंप होतय, ना आकाश कोसळतंय. चल गंगाराम, स्नान करावं लागेल. पुत्रजी, हा खरल्यांचा इलाका आहे. आपल्याला सावध राहायला हवं. थांबा मामाजी, तो एकटाय. ही एखादी चालही असू शकते पुत्र. नाही मामाजी, जे लोक पाठीवर वार करत असतात त्यांना आपल्या मौतचा खौफ सर्वात जास्त असतो. ते अशा प्रकारे मौतेच्या तोंडी एकटे चालत येत नसतात. खुशामदीद सिंग साहब, माझी काही चूक झाली का? मी तर तुमचा खैरख्वाह आहे. हं? आणि यापूर्वी नाही मामाजी, जे समोर आहे तेच सत्य आहे. आम्ही ऐकलंय की नकई सरदारांची तुमच्याशी काही अनबन झाली आणि नकई सरदार. खता कलामीची मुआफी मागतो रणजित सिंगजी. आम्ही खरल एक बरसाती नदी आहोत, जी तबाही माजवते. जेव्हा समुद्र नाराज होतो तेव्हा कयामत येते. या नदीला समुद्र मध्ये मिसळण्याची, त्याच्यात एक होण्याची इजाजत द्या. आम्ही दोस्तीचा हात पुढे करतो. थांबा.
दोस्ती बरोबरीच्या लोकांमध्ये होते. आता आम्ही तुमच्या बरोबरीचे झालोय. तुमची आमची दोस्ती जिंदाबाद. आणि आपण एक दिवार बनून शहाजमाचा रास्ता रोखू. हेच होईल, असंच होईल. आणि आमचे दोस्त नकई सरदार ज्ञान सिंगजी ही आता तुमचे दोस्त झाले. दोस्ताचा दोस्त तर दोस्तच असतो ना. आता चला, आम्हा गरिबांकडे लस्सी पाणी घेऊन आम्हाला इज्जत बख्श करा. ठीक आहे, पण आम्ही जास्त वेळ थांबू शकत नाही. आमचे दोस्त ज्ञान सिंगजी आमची वाट बघत असतील. चला. या. काय करताय तुम्ही? दिसत नाही? तुझ्या परांदीचा गुंता सोडवते. तुम्हाला माझ्या गुंत्याची काळजी वाटते, पण माझ्या मनाची नाही. त्याचीही काळजी आहे. माहितीये, चिमणीला पंख फुटलेत. तिला आपलं आभाळ हवंय, आपलं घरटं बनवायचंय. पण ते मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय कसं होणार? परजाईजी, ती येणार आहेत. कोण येत आहेत? अहो तेच घरटे बांधणारे. ते म्हणतात ना की सच्च्या मनाने वाहे गुरुजींकडे काहीही मागा ते मिळेल. तर बस ते आपल्या घरी येत आहेत आणि खबर बिलकुल सच्ची आणि पक्की आहे. अच्छा अच्छा, रणजित सिंग येत आहेत. ठीक आहे दत्तार, यावेळी मी तुझ्या विरजींना हात जोडून तुझ्या रिश्त्याची बात करायला सांगेन. पण तू हो ऐकायला उतावळी आहेस ना, ऐकायलाही तयार आहेस का? तुला माहितीये की रणजित सिंगची शादी आधी कन्हैयांच्या घरी झालीये. परजाईजी, कपडा तर एकाच सारख्यावर विणतात ना, पण एक पगडी बनवून माथ्यावर शोभा देतो आणि एक बिना इस्तमालचाच राहतो. परजाई, तुम्ही माझ्या नशिबाला ना वाहे गुरुवरच सोडून द्या. शौकत, यांना विश्राम करण्याच्या ठिकाणी घेऊन जा. या. यावा, बसाव. जी. वाहे गुरु दिसाव, आज आम्ही निहाल झालो. नाही नाही, हा तर तुमचा मोठेपणा आहे. खरं सांगायचं तर इथे येऊन मीच निहाल झालो. मला माहित आहे, पण सत्य तर हे आहे की माझ्या घराला खालसा पंथाच्या एका सच्च्या रहनुमाने पवित्र केलंय. रहनुमा नाही, सिपाही म्हणा. पंथ तर सिपायांनी पुढे जातो. रहनुमाईसाठी तर सच्चे पातशहा श्री गुरु ग्रंथजी महाराज साहेब आहेत. सत श्री अकाल. सत श्री अकाल सिंग साहब. नाही, तुम्ही मला रणजित म्हणू शकता. हा तुमचा हक्क आहे. हक्कच द्यायचा असेल तर पूर्णपणे द्यावा रणजित सिंगजी. हुकूम करा. मला नाही माहित की मी तुमच्याकडे काय मागणार आहे आणि तुमच्यावर त्याचा काय परिणाम होईल. अशी कोणतीही चीज जी मी देऊ शकत असेन, इन्कार नाही करणार. आपली दोस्ती कसोटीवर पणाला लागू शकते, पण माझी इच्छा आहे की माझी मुलीसारखी छोटी बहीण दत्तारचा स्वीकार करावा. मागणारा आपली हैसियत नाही बघत की तो काय मागतोय.
नाही नाही, तुम्ही समोरच्याची हैसियत नाही बघितली. माहित नाही की तुमची ही भेट झोळीत सामावेल की नाही. ज्ञानसिंगजी, जर अमृत एखादं फळ असतं तर मी म्हटलं असतं की दतार ते अमृत फळ आहे जे तुम्ही मला देताय. भले यासाठी कोण नाही म्हणेल, पण तुम्हाला माहितीये की मी एका मोठ्या घरचा सन्मान अग्नीला फेऱ्या घेऊन आपल्या घरी आणलाय. माझी मुराद मेहताबशी आहे. मला तुमच्या या रिश्त्याचा इन्कार नाही, बशर्ते तुम्ही एक वेळ मला घरातून इजाजत घेऊ द्या. हो हो, बेशक. आपली इज्जत माझ्या नजरेत हजारो गुणा वाढलीये. मी तुमच्या होकाराची वाट पाहीन. माझा रस्ता सोड पंडित. नाही भागो, मी या रस्त्यावर खूप पुढे चालत आलोय. ज्या रस्त्यावर एक पंडित आणि नीच जात चालेल तो रस्ता कुठेच जात नाही पंडित. भागो, हे मला सारखं सारखं पंडित का म्हणतेस? जर मी पंडित श्यामलालच्या घरी पैदा झालो तर त्यात माझा काय कसूर आहे? कसूर तुझा नाही, माझा तर आहे ना की मी एक नीच जात आहे. तू आपल्या सहेलीचं बोलणं आठव. किती सच्ची बात बोलली होती ती. उपरवाल्याने सर्वांना एक समान बनवलंय. स्वतःला एकदा माझ्या नजरेने बघ भागो. हाय रब्बा, जो वर्षानुवर्ष तळपत्या उन्हात राहिला असेल त्याला एका क्षणासाठी झाडाची सावली मिळालीही तरी त्याचा थकवा दूर नाही होत पंडित. अच्छा, ना माझी बात ना तुझी जात. आपण संत कबीरांचं म्हणणं मान्य करू. 2.5 अक्षर प्रेम के पढ़े सो पंडित होवे. पंडित, तू स्वतः तर बुडशीलच, सोबत मलाही डुबवशील. पण भागो, आपण बुडू तर एक साथ ना. कुणीतरी येतंय. जर कुणी तुला माझ्या सोबत बघितलं तर पंचायत तुला फक्त ₹100 जुर्माना घेऊन माफ करेल, पण मला माझ्या कुणब्यासोबत जिवंत दफन करेल. भागो, मी तर ठरवलंय. आता तर जगायचंही तुझ्यासोबत आहे आणि मरायचंही तुझ्यासोबत. मी तर प्रेमाची 2.5 अक्षर आता शिकलोय. तुम्ही? खबर देण्या इतका वेळ नव्हता म्हणून. मी आत्ता मला नाही. बोलवते. मला फक्त तुमच्याशीच बोलायचंय. तुम्ही विचार करायला वेळ घ्या, पण मला जवाब हवाय. कोण? जी मी मत्तो. मत्तो, तू परत एकटीच आलीस? मी तुला मेहताबला बोलवायला सांगितलं होतं. ओजी, मी ना जमाईजींना छोट्या सरकारांच्या खोलीत जाताना पाहिलं. मग मी तशीच परत. काय? रणजित आलाय? हर बार तर ते आधी तुम्हाला भेटायला येतात, यावेळी तो. मत्तो, हे जे तू नेहमी घीचं पिंप हातात घेऊन आग शोधत फिरत असतेस ना, चळून जाशील एखाद्या दिवशी. शहाणी बन. काय ह्यांचं? अरे, दुनियेत आग आणि घी काय मी बनवलंय का? आणि तसही मत्तोलाही त्यानेच बनवलंय ना, ज्याने आग लावायचं समान बनवलंय. खा पी कर.
मला जे काही सांगायचं होतं ते मी सांगितलंय. आता फैसला तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही विचार करा, तोपर्यंत मी माईजींना भेटून येतो. मी इथेच आहे पुत्तर, आणि असं अचानक येण्याची माफी नाही मागणार. पुत्तर, जे काही तू आता म्हणालास ना, ते ऐकून मला तुझा अभिमान वाटतोय. माईजी, ते हो पुत्तर, अशा रिश्त्यांकडे सियासी नजरेने पाहिलं तर एक फायदा तर होतोच, की दोन ताकदी एका रिश्त्यात बांधल्याने आणखी मजबूत होतात. आणि तू ही गोष्ट फैसला घेतल्यानंतरही आम्हाला सांगू शकला असतास. नाही माईजी, हा सर्व अहंकार आहे, पाखंड आहे. ज्ञान सिंगजी केवळ आमचे खैरख्वाह नाही, आमचे चांगले दोस्त आहेत. आम्ही एकमेकांसाठी जीवाची बाजी लावू शकतो. म्हणून त्यांना मी त्यांच्या मनातलं बोलल्यानंतरही मनाई नाही केली. पण मी त्यांना सरळ सरळ सांगितलंय की हा फैसला मी एकटा नाही करू शकत. बघितलंस मेहताब पुत्तर, मी कसा हिरा शोधलाय की नाही तुझ्यासाठी. पुत्तर, तू आपला रिश्ता निभावलास, फर्ज निभावलास, धर्म निभावलास. आणि आता आमची वेळ आहे. मी मेहताब आणि स्वतःच्या दोघींच्या वतीने तुला इजाजत देते. आणि या सगळ्याची एक मोठी वजह ही आहे की ज्ञानसिंगजी तुमचे चांगले दोस्त आहेत, आणि दत्तार त्यांची एकुलती एक बहीण आहे, मुलीसारखी आहे. जर तुम्ही काही कारणाने या रिश्त्याला नकार दिला ना, तर ज्ञानसिंगजी काही बोलणार नाहीत, पण दोघांमध्ये एक दरार जरूर निर्माण होईल. दत्तार आपल्या घरी येते. कुठल्याही तलवारीने आपल्या म्यानाला कधीही जखमी केलेलं नाहीये. ही धरती सुंदर रंगली, येथे ईश्वरी वरदान बसे. येथे नदी वाहे मस्त मजेत रे, येथे पावन पवन वाहे. वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी का खालसा.